नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर चला, शिपाई पदासाठी एससी कास्ट साठी कोणता सेफ झोन असणार आहे, कोणते जिल्हे निवडावे? भरपूर जणांचा प्रश्न होता, सर माझी एससी कास्ट आहे, मी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू जेणेकरून माझं सिलेक्शन होईल? तर तुमच्यासाठी मी खास टॉप 5 जिल्हे घेऊन आलेलो आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. जास्त मोठा नाहीये, पण तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आपण कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला तर आपण निदान मैदानी चाचणी पास होऊन पेपर क्वालिफाय होऊन आपलं सिलेक्शन होईल. तर चला पाहूयात 5 जिल्हे. महाराष्ट्र पोलीस शिपाई पदासाठी एसटी कास्ट साठी टॉप 5 जिल्हे घेऊन आले तुमच्यासाठी. पहिला जिल्हा सगळ्यांचाच आवडीचा मुंबई शहर. तर बघा या ठिकाणी मुंबई शहर या ठिकाणी 172 एकूण जागा आहेत एसटी कास्ट साठी. आता 172 मध्ये कोण कोण येणार? सर्वसाधारण मुले, मुली, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, त्यानंतर पोलीस पाल्य, होमगार्ड, हे सर्व मिळून 172 आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण जागा 50 आहेत मुलांच्या. सर्वसाधारण जागा कळल्या आता. एकूण जागा 172 एसटी कास्टच्या आणि त्यामध्ये सर्वसाधारण 50. त्यामध्ये फक्त एसटी कास्टचेच विद्यार्थी असणार, मुलं असणार, बाकी कोणतंच येणार नाही. त्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे मीरा भाईंदर. त्यामध्ये 132 जागा आहेत आणि सर्वसाधारण 37 जागा आहेत एसटी कास्टच्या. त्यानंतर तिसरा जिल्हा येतो मुंबई लोहमार्ग. एकूण जागा 70 आहेत आणि सर्वसाधारण जागा 19 आहेत एसटी कास्टच्या. चौथा जिल्हा असणार आहे पुणे शहर. बघा आतापर्यंत आपण पुणे शहर वरती बघत होतो, टॉप 2 होता, आता इथं टॉप 4 ला आलाय. प्रत्येक कॅटेगरीनुसार कमी जास्त जागा आहेत. तुम्हाला मी सुरुवातीला 10 जिल्हे सांगितले होते ओव्हरऑल मध्ये, त्यावेळेस पुणे शहर हा टॉप 2 होता, पण एसटी कॅटेगरीसाठी टॉप 4 ला आहे. का टॉप 4 ला आहे? कारण त्यामध्ये एकूण जागा 48च आहेत आणि सर्वसाधारण जागा 17च आहेत. त्यामुळे 4 नंबरला असणार आहे एसटी कास्ट साठी. त्याचबरोबर ठाणे शहर 5व्या नंबरला. 51 जागा एकूण आहेत आणि सर्वसाधारण जागा 13 आहेत. ही असणार आहे एससी कास्ट साठी सेफ झोन. तर ह्या 5 जिल्ह्यापैकी तुम्ही विचार करायचा आहे आणि घाई न करता नीट विचार करून फॉर्म भरायचा आहे. अभी नहीं तो कभी नहीं. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि जाता आता सर्वांनीच लाईक करायचे. चला, थँक्यू सर्वांना. जय हिंद.